नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझं कोकणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या गप्पा टप्पा कार्यक्रमामध्ये आपण एका विशेष व्यक्तीला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. अर्थातच ज्या व्यक्तीनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि भारत कन्या म्हणून आपल्या देशाचं नाव गौरवानं मोठं केलं आहे, अशा कबड्डीमध्ये सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या आपल्या कोकण कन्या, अर्थातच ज्यांनी एशियाई कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं, अशा स्नेहल शिंदे आज आपल्या माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये आल्यात. आणि आज आपण त्यांच्याशी मस्तपैकी खूप गप्पा या ठिकाणी मारणार आहोत. त्यांचा हा खडतर प्रवास कसा आहे हे जाणून घेणार आहोत. आणि आपण पहिल्यांदा स्वागत करूया स्नेहल शिंदे यांचं. स्वागत आहे तुमचं मनापासून माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये. स्नेहलजी, अभिमानाची गोष्ट आहे की एका कोकणच्या कन्येने आज भारताचं प्रतिनिधित्व करत आज आपल्या भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. आणि संपूर्ण कोकणवासियांसाठी, जर देशभरासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण आम्ही एक कोकणी माणूस म्हणून कोकणवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज कोकणात आलात, कसं वाटतंय सुवर्णपदक मिळवल्यानंतर? हो, नक्कीच छान वाटतंय. कारण मी एशियन गेम्स खेळून आले, त्यानंतर माझे बरेच ठिकाणी सत्कार झाले, पण जो माझ्या मातीतला सत्कार होता तो अजून झाला नव्हता. आणि तो इकडे पार पडला आणि अतिशय भव्य दिव्य पद्धतीने तो सत्कार समारंभ केला, तर खूप छान वाटतंय. पण आता तुम्ही संपूर्ण भारतभर फिरत असता, विविध सत्कार पुरस्कार होतात, पण गावची ओढ काहीतरी एक वेगळीच असते. गावात आल्यानंतर काय काय इथे अनुभवता तुम्ही? आम्ही एकदम म्हणजे लहानपणापासून वडील आम्हाला गावाला घेऊन सुट्टीला किंवा शिमग्याला आम्ही गावाला यायचो. तर इकडची लाल माती, जांभ्या दगडातली घरं आणि आपलं भैरवनाथाचं मंदिर, तर ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे आम्ही एकदम लहानपणापासून बघत आलोय. मला स्पेशली फिश खायला खूप आवडतात, तर इकडे आल्यावर तो बेत असतो. आणि खरं तर बघितलं की गावची माती एकदा अंगाला लागली आणि कबड्डी हा मातीतलाच खेळ आहे, त्यामुळे इथूनच खरा आपला बेस तयार होतो. आणि आज ज्या प्रकारे तुम्ही शिखरावरती पोहोचताय ती खरं अभिमानाची गोष्ट आहे. या एकंदरीत सगळ्या प्रवासाविषयी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे, पण मला एक आवर्जून तुम्हाला विचारायला आवडेल की हा कबड्डीचा प्रवास आहे, हा तुमचा नेमका कसा सुरू झाला आणि कुठून सुरू झाला? माझे वडील स्वतः नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट आणि भाऊ फुटबॉल खेळायचा. तर मी अगदी 5 वर्षाची असल्यापासूनच त्यांनी मला म्हणजे ग्राउंडवर घेऊन जा, स्विमिंगला घेऊन जा, तर तशी मला खेळाची आवड निर्माण झाली. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मला जिम्नॅस्टिकला टाकलं होतं, तर मी 2 वर्ष जिम्नॅस्टिक खेळले. त्यानंतर मग माझी बहीण किशोरी शिंदे ह्या देखील एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट आहेत, तर मग त्या कबड्डीला जात होत्या, तर मग त्यांच्याकडे बघून पुढचा कबड्डीचा प्रवास सुरू झाला माझा. पण मला एक गोष्ट प्रखरतेने काही इंटरव्ह्यूज तुमचे मी पाहत होतो किंवा तुमचे काही आर्टिकल्स मी वाचत होतो, त्यावेळेला मला एक गोष्ट प्रखरतेने दिसायची की वडील अभ्यासासाठी प्रोत्साहन करायचे, पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला स्पोर्ट्ससाठी ते प्रोत्साहित करत होते. आणि अशा काही आठवणी आहेत की ग्राउंडवर एक वेळ अभ्यास थोडासा कमी केला तरी चालेल, पण ग्राउंडवर सकाळी गेलंच पाहिजे. तर कशा प्रकारे ते शेड्यूल असायचं तुमचं? हो, म्हणजे त्यांनी अभ्यास कर म्हणून असं कधी जास्त मला फोर्स केला नाही, पण एक दिवस जरी प्रॅक्टिस मी मिस गेले नाही तर त्याबद्दल ओरडा बसायचा मला की ग्राउंडवर का नाही गेलीस, किंवा मी बाहेरचं काही खात असेल तर त्याबद्दल मला ओरडा बसायचा. तर जास्त त्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल होता. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की अभ्यास कमी केला असेल तर त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे. आपण त्यांनाच विचारूया की तुम्ही नेमकं आता काय काय शिकलाय, नाही तर लोकांना वाटायचं की तुम्ही अभ्यासच केला नाही. तर नेमकं तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? माझं M.Com झालं. आणि मी म्हणजे मला ह्या माध्यमातून एक छोटासा किस्सा सांगावाचा वाटतो की माझी 10वीची बोर्डची एक्झाम होती. तर बोर्डची एक्झाम म्हणलं तर बऱ्याच वेळेस पालक आपल्याला ग्राउंडवर खेळण्यासाठी पाठवत नाही, पण माझ्या बोर्डच्या एक्झाम दरम्यान मुंबईला ऑल इंडिया लेवलची एक कबड्डीची टुर्नामेंट होती. तर माझ्या कोचनी सांगितलं होतं की आपल्याला त्या मॅचेस खेळायच्या आहेत. तर माझा 11 ते 2 असा पेपरचा टायमिंग असायचा. तर त्या टायमिंगला मी दुपारचा माझा 2चा पेपर झाला की गाडीत बसायचे, सर घेऊन जायचे, मुंबईला मॅच खेळायचे आणि संध्याकाळी थोडा तिथे आराम केला की सकाळी पुन्हा 4 वाजता मी पुण्याला यायचे आणि 11च्या पेपरला मी पेपर अटेंड करायचे. तर असं करत मी 4 पेपर दिले होते माझे बोर्डचे एक्झाम. आणि तेव्हा मला
72% पडले होते. म्हणजे मी अभ्यास पण त्या जोडीला ठेवला होता माझा. नक्कीच आहे, कारण अभ्यास करता करता हा प्रवास, तो खडतर प्रवास आपण जेव्हा करतो त्यावेळेस माणूस यशस्वी होतो. आपण नेहमी म्हणत असतो की कुठलंही क्षेत्र असू दे, त्याला मेहनत, सृजनशीलता आणि प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींची आपल्याला नेहमीच गरज असते. आणि तुम्ही तर तुमच्या प्रोफेशनमध्ये खूप प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून होतात, म्हणून हे यश तुम्हाला संपादित करता आलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला म्हणजे कबड्डीला सुरुवात केली, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र खेळलात, तुमचे क्लबचे काही सामने असायचे ते खेळायचात. पण हे सगळं होताना मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला एक इंजुरी झाली होती. सो त्यावेळेचा जो एक काळ असतो की आपण खूप मोठी स्वप्न पाहत असतो एका बाजूला, आणि ही स्वप्न पाहता पाहता जेव्हा एखादी अशी एक दुःखद घटना घडते आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटू लागतं की अरे यार, आता इंजुरी झालेली आहे, पुढे काय. तर तो जो प्रसंग होता तो जर आमच्याशी शेअर केलात तर आम्हाला खूप आवडेल की त्या प्रसंगातनं कसं फेस केलं, नेमकी ती घटना काय घडली होती, आणि मग पुन्हा कशा प्रकारे तुम्ही तिथून आपल्या रुटीनमध्ये आलात. कबड्डी हा गेम ऑलिम्पिकमध्ये नाही तर एशियन गेम्स हा इव्हेंट आमच्यासाठी सगळ्यात मोठा आम्ही मानतो. तर 2014ची जी एशियन गेम्स होती आणि त्यावेळेस मी महाराष्ट्र संघाची कर्णधार होते. तर त्यावेळेस सराव शिबिरादरम्यान मला माझ्या अँकलला इंजुरी झाली होती आणि ती जास्त होती, त्याच्यामुळे मी नॅशनलला तेवढं परफॉर्मन्स नाही करू शकले, नव्हते खेळू शकले. त्यामुळे माझं पुढे भारताच्या संघात निवड झाली नव्हती. ती माझी एशियन गेम्स इंजुरीमुळे मिस झाली होती. आणि एशियन गेम्स दर 4 वर्षांनी येतात. तर 2018ची जेव्हा एशियन गेम्स आली त्याचं नुकताच आदल्या वर्षी 2017ला माझ्या गुडघ्याला लागलं. तर तिकडे माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ती देखील एशियन गेम्स माझी मिस झाली होती. तर अशा 2 एशियन गेम्स मिस झालेले होते. आणि मी स्वतः प्रामाणिक सांगते की मी खचले होते की मला वाटत नव्हतं की मी पुन्हा खेळेल, किंवा मला बरेच जणांनी सांगितलं होतं की स्नेहल आता दोन्ही पायांना लागलेलं आहे तर तू बंद कर. तर तेव्हा खरं तर वडिलांनी जो मानसिक सपोर्ट असतो की त्यांनी माझ्यावर तेव्हा विश्वास दाखवला की मला माहिती तू करू शकतेस आणि तू करणार आहेस. तर त्या विश्वासाच्या जोरावर मग मी पुन्हा मैदानात उतरले. नक्कीच, कारण आपण पाहिलं की ज्या वेळेला तुम्ही एशियाई स्पर्धेमध्ये जेव्हा सुवर्णपदक घेऊन आलात, ज्यावेळेला तुम्ही एअरपोर्टला आला होतात, तेव्हा पहिले अश्रू जर आम्ही कोणाच्या पाहिले असतील डोळ्यामध्ये तर तुमच्या वडिलांच्या पाहिले. त्यामुळे वडिलांची, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेस होतो किंवा आपण एखादं ध्येय गाठतो त्यावेळेला आपल्या पाठीमागे नक्कीच आपल्या आईवडिलांची प्रेरणा असते, त्यांची मेहनत असते, आणि ती त्या प्रसंगामध्ये आम्हाला नक्कीच पाहायला मिळत होती. त्यांनी फार जवळनं तो सगळा स्ट्रगल पाहिला, त्यामुळे कदाचित त्यांचे ते आनंद अश्रू तेव्हा 100%. आणि आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या वडिलांना देखील याच्यापेक्षा दुसरी प्राऊड फील गोष्ट कुठलीच नसते, कारण आपली मुलगी, आणि त्यांच्या तर नशिबात असं होतं की पहिली मुलगी देखील गोल्ड मेडलिस्ट आहे, तीही देशाकडनं खेळले, आज दुसरी मुलगी देशाकडनं खेळते आणि त्यातही ती यशस्वी झालेली आहे. मला थोडंसं पाठी यायचं आहे की तुम्ही महाराष्ट्र संघाच्या देखील कॅप्टन म्हणून काम करत होतात. तर लोकांना इकडे आपल्या आता कोकणामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छोटे छोटे क्लब्स आहेत, छोटे छोटे संघ तयार होत आहेत, नवीन नवीन खेळाडू पुन्हा बारकाईने काही प्रशिक्षण घेऊन आपल्या संघामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मग पावसाळी असेल, मग आता मॅटवरचे सगळे आले आहेत, मातीतली आपली कबड्डी असेल. सो ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही महाराष्ट्र संघाच्या कॅप्टन असताना एक पर्टिक्युलरली आमच्या कोकणातील या कबड्डी क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व प्लेयर्सना काय सांगाल की कशा प्रकारे तुमची तयारी करत असता तुम्ही, आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी तुमच्याकडनं काय तुम्ही त्यांना सांगू इच्छिता? आम्हाला जेव्हा महाराष्ट्र संघामध्ये आम्हाला जेव्हा आमचं सिलेक्शन व्हायचं असतं तेव्हा आम्हाला एकदम ग्राउंड लेवलपासून सुरुवात करावी लागते. मग आम्ही पुण्यामध्ये जे आमचे क्लब्स आहेत त्या क्लब्स आम्ही आपापसात खेळतो, त्यातून पुणे जिल्ह्याची टीम तयार होते, जिल्हे आपापसात खेळतात, त्यातनं महाराष्ट्राची टीम तयार होते. तर अगदी आम्हाला ग्राउंड लेवलपासून तयारी करावी लागते. तर जे अपकमिंग जे आपले प्लेयर आहेत त्यांना मला एवढंच सांगावंसं वाटतं की एकतर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल तर आपण काहीही गोष्ट अचीव करू शकतो. आणि दुसरं संयम, म्हणजे माझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासात मी संयम ही गोष्ट चांगली शिकले. जर आपल्याला संयम असेल तर काहीही गोष्ट आपली अचीव होऊ शकते. आणि तिसरं कन्सिस्टन्सी, की आपले बरेच खेळाडू काय करतात की अर्ध्यातच सोडून देतात. जर
थोडा पावसाळा आला की ग्राउंडवर सुट्टी असते किंवा हां, तर मग ते तुमचं सातत्य ग्राउंडवर की तुम्ही 365 दिवस त्या मैदानाशी तुम्ही कनेक्ट राहिले पाहिजे. तर माझं हेच त्यांना. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कष्टाला दुसरा पर्याय नाही. कष्ट केले तर आज तुम्हाला कोणी बघत नसेल तर मला असं म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगते की तुमच्या कष्टाचं एकूण एक फळ तुम्हाला देव सगळं देतो. तर कष्ट तुम्ही केले पाहिजे, स्वप्नही पाहिली पाहिजेत आणि स्वप्नासोबत कष्टही केले पाहिजेत. जर आपण कष्ट केले तर नक्कीच यश मिळतं आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. खरं तर स्नेहल, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला असंख्य तुझे गुरु भेटले असतील ज्यांनी कबड्डीसाठी प्रोत्साहित केलं असेल, ॲज अ तुझे ट्रेनर असतील. तर ह्याच्यामध्ये त्यांच्या काही आठवणी होत्या की ॲज अ ज्या वेळेला एखादा गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपण कुठेतरी चुकतो, आपल्याला खूप काही शिकायला मिळतं किंवा काही वेळेला चुकल्यानंतर एखादा गुरु आपले कानही धरतो. तर तुझ्या गुरूंविषयी काय सांगशील, त्यांचं नाव घेऊन तू सांगू शकतेस किंवा आत्तापर्यंत तुला कोणी कोणी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे? माझे गुरु राजेश ढमढेरे. म्हणजे मी अगदी लहानपणापासनं त्यांच्याकडंच शिकत आले. मी अजून पण त्यांच्याकडेच शिकते. तर अगदी लहानपणापासून म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला ग्राउंडवर बघितलं आणि त्यांना काहीतरी माझ्यात असं वाटलं की ही मुलगी खेळू शकते. तर तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की कबड्डी खेळशील का पुढे. तर मग मी त्यांना हो म्हणले होते लगेच. तर त्यांनी अगदी म्हणजे लहानपणापासून माझ्यावर खूप प्रामाणिक कष्ट घेतले आणि अगदी म्हणजे चुकत असेल तर मी बरेच वेळा मार पण खाल्लेला आहे त्यांचा. तर अशा ह्याच्यातनं मग मी घडत गेले. मला एक प्रश्न अजून तुला विचारायचा आहे की ज्या वेळेला तुला कळलं की भारतीय संघामध्ये तुझी निवड झाली, ज्या वेळेला तुला समजलं की तुझी भारतीय संघात निवड झाली, त्यावेळेला पहिला फोन तू कोणाला केलास? नक्की पहिला फोन मी वडिलांनाच केला होता. कारण म्हणजे माझं 17-18 वर्षाचा हा सगळा प्रवास होता आणि ज्या वेळेस मला समजलं की नाही आपलं सिलेक्शन झालं आहे, तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने वाटलं की आपल्या इतके वर्ष केलेल्या कष्टाचं आज चीज झालं. आणि कळल्या मी पहिला फोन वडिलांना केला होता. आणि त्यानंतर तुझ्या मनामध्ये काय असं विचार आले की चला इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन झालंय, वडिलांना फोन केलास तू, त्यानंतर तुझ्या मनामध्ये काय आलं? आता जबाबदारी वाढली आहे, काय असं नेमकं विचार डोक्यात आले? हो, ॲक्च्युली मागच्या एशियन गेम्सला 2018च्या एशियन गेम्सला आपण फायनलची मॅच हारलो होतो इराणकडून. तर आम्हाला फक्त म्हणजे तेव्हा जबाबदारी एवढीच वाटली की जे आपलं गेलेलं गोल्ड मेडल आहे ते परत आणायचे. आपल्याला फक्त गोल्ड मेडल दिसत होतं की आता आपण टीममध्ये आहे पण आपल्याला आता गोल्ड मेडल घ्यायचं आहे. तर ते गोल्ड मेडल फक्त दिसत होतं समोर. ओके, नक्कीच स्नेहल, मी अजून तुझ्याशी खूप विषयांवरती गप्पा मारणार आहे. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, आता वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा फक्त माझे कोकण. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. गप्पा टप्पा या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे सध्या आहेत. स्नेहलजी, तुमच्याशी मी अनेक विषयांवरती चर्चा करतोय. मगाशी आपण भारतामध्ये सिलेक्शन झालं तुमच्या संघामध्ये, कबड्डी संघामध्ये, इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. मात्र खूप जणांना असा मनामध्ये प्रश्न असेल की पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून भारतीय संघामध्ये तुम्ही एकमेव होतात. मग नेमकी ही प्रक्रिया कशी असते? म्हणजे आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्रातनं एकमेव आमच्या भारताच्या संघामध्ये तुम्ही गेला होतात आणि ही संपूर्ण भारतवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी तरी अभिमानाची गोष्ट आहे. पण ही जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते? जेव्हा आम्हाला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करायचं असतं तेव्हा आम्हाला अगदी म्हणजे ग्राउंड लेवलपासनं खेळत जावं लागतं. की मग जे आम्ही पुण्यामध्ये जे क्लब्स आहेत ते क्लब्स आपापसात खेळून पुणे जिल्ह्याची टीम तयार होते, जिल्हे आपापसात खेळून मग महाराष्ट्राची टीम तयार होते आणि प्रत्येक स्टेट आपापसात खेळून मग जी भारताची टीम होते. पण त्याच्या आधी प्रक्रिया अशी असते की त्या नॅशनलमधून एक 40 मुली निवडल्या जातात आणि त्या 40 मुलींचं शिबिर असतं एक महिन्याचं. म्हणजे आम्ही कंटिन्यू 1 वर्ष शिबिरामध्येच आहोत. तर शिबिरामध्ये होतो आम्ही. तर त्या शिबिरामधनं अंतिम मग 30 मुली असं कमी करत करत अंतिम 12चा संघ आमचा तयार होतो. परंतु आता अंतिम 12चा संघ तुमचा तयार होतो, पण ज्या वेळेला 12चा संघ ज्यावेळेला तयार होतो त्यानंतर तुमचं शेड्यूल कसं असतं? की काही कॅम्प्स वगैरे असतात, मग ते रुटीन कसं असतं? काही वेळेला आपल्या कुटुंबापासून लांब राहायला लागतं, मग कसं ते नियोजन करता?
हो, एशियन गेम्सच्या आधी कंटिन्यू म्हणजे 1 वर्ष आम्ही सराव शिबिरामध्येच होतो आणि सराव शिबिर अगदी म्हणजे आमचं कठीण पद्धतीचं. सकाळी आम्ही 5 वाजल्यापासनं जे शेड्यूल आमचं चालू होतं म्हणजे सकाळी 5ला आम्हाला ग्राउंडवर जावं लागतं. तिथे सकाळी 3 तास आमचा जो ग्राउंडचा फिटनेस सगळा असतो तो होतो. मग थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे झालं की पुन्हा 11:30 वाजता आमची ग्राउंड प्रॅक्टिस होते आणि थोडंसं दुपारचं रेस्ट झाली की मग संध्याकाळी पुन्हा मग मॅच प्रॅक्टिस वगैरे, स्किल टेक्निक प्रॅक्टिस. म्हणजे वर्षभर सगळं सुरू असतं. वर्षभर अगदी म्हणजे आमचं या पद्धतीने सगळं शेड्यूल होतं कॅम्पला. म्हणजे नुसतं भारताच्या संघात खेळणं सोपं नाही आहे, त्यासाठी पाठीमागे प्रचंड मेहनत आहे. ह्याच तुमच्या प्रवासाच्या बाबतीमध्ये मला अजून एक विचारायचं आहे की फिटनेसच्या बाबतीत देखील तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी पाळत असता. सो वैयक्तिक जीवनामध्ये तुमचं दैनंदिन जीवनामध्ये कसं शेड्यूल असतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत कसं तुम्ही स्वतःला एका शेड्यूलमध्ये असं अडकवून ठेवलेलं आहात? हो, म्हणजे जर तुम्हाला जास्त लॉंग खेळायचा असेल तर मला वाटतं की फिटनेस तुमचा तेवढा चांगला असला पाहिजे आणि मी स्पेसिफिक फिटनेसला जास्त महत्त्व देते. तर मी जेव्हा घरी असते तेव्हा मी सकाळचा माझा 2-2.5 तास जिमचा वर्कआउट असतो. संध्याकाळी माझी ग्राउंडची प्रॅक्टिस असते आणि वीकली 3 ते 4 दिवस मग स्विमिंग झालं किंवा सायकलिंग झालं. तर अशा पद्धतीने ते सगळं माझा वर्कआउट असायचा आणि त्या जोडीला माझा डाएट पण मी तेवढाच मेंटेन करायचे. म्हणजे मला पिझ्झा बर्गर तर म्हणजे बरेच दिवस आठवत नाही की मी खाल्ला म्हणून. तर बाहेरचं कम्प्लिटली सगळं अवॉइड असायचं. स्वीट्स, बेकरी प्रोडक्ट वगैरे, तर ह्या गोष्टीपासनं मी अगदी लांब होते. आणि कोकणामध्ये आल्यानंतर सर्वात आवडतं फूड कुठलं आहे? नक्कीच, म्हणजे फिश मला खूप आवडतात. तर तुम्ही स्वतः करता देखील? हो हो हो. ओके. आणि कोकणामध्ये सर्वात फिरायला अशी कोणती ठिकाणं तुम्हाला आवडत असतात? मला बीचवर जायला खूप आवडतं. तर म्हणजे मी आले तर हमखास मी 2 दिवस बीचवर राहते. खरं तर हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे, आपल्या गप्पाही चालू राहणार आहेत. पण मला थोडंसं किशोरीताईंविषयी विचारायचं आहे, कारण त्यांनी देखील खूप संघर्ष केला आहे त्यांच्या जीवनामध्ये. खरं तर तुम्ही तिथे इन्स्पायर झालात, कारण घरामध्येच तुमचा भाऊ फुटबॉलपटू आहे, किशोरीताई कबड्डीपटू होत्या, त्याही गोल्ड मेडलिस्ट आहे. सो किशोरीताईंविषयी काय सांगाल तुम्ही? थोडंसं तुमची बहीण असल्यामुळे आता घरामधले छोटे मोठे किस्से असतील किंवा त्यांचा जो स्ट्रगल होता, त्यांचा जो सक्सेस होता, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे मी तिला बघून कबड्डी चालू केली. त्याच्या आधी मी जिम्नॅस्टिक खेळायचे. तर ती कबड्डीला जायची तर मग तिच्याबरोबर 1-2 दिवस ग्राउंडवर गेले होते. तर तसं म्हणजे तिकडचं सगळं मला वातावरण आवडलं आणि त्याच्यानंतर कंटिन्यू झाली. पण खेळाच्या वेळेस म्हणजे आम्ही जेव्हा ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो तर छोट्या मोठ्या टिप्स असायच्या की नाही तू असं कर तसं कर. इवन मॅचला जरी मी रेडिंगला जाताना मला सांगायची की नाही तुला हा पॉईंट भेटू शकतो. तर अशा पद्धतीने म्हणजे तिने वेळोवेळी मला ती गायडन्स तिचा असायचा. पण कधी ऐकलं नाहीयेस तू आणि कधी भडकले असं कधी झालंय का? हा म्हणजे कधी ग्राउंडवर काही चूक झाली तर म्हणजे लहान असताना मारलेलं पण आहे. ओके. खरं तर हा अजून प्रवास सुरू राहणार आहे, परंतु भाऊ देखील फुटबॉलपटू आहे. म्हणजे घरामध्ये सगळं तुमचं कुटुंबच ॲज अ स्पोर्ट्सशी कनेक्ट आहे. वडील नॅशनल बॉक्सर होते, ते सध्या डिपार्टमेंटमध्ये क्राईममध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत. सो सगळे स्पोर्ट्समन असल्यामुळे कशा प्रकारे सगळं मॅनेज करायचं तुम्ही? किंवा बाबा ज्या वेळेला प्रॅक्टिसला घेऊन जायचे तर बाबांच्या काही अशा आठवणी आहेत का की ते कधी रागावलेत, कधी प्रॅक्टिसला चुकवलेली आहे, किंवा त्यांचा जो आग्रह असायचा प्रॅक्टिससाठी कसं असायचं ते? म्हणजे शक्यतो मी प्रॅक्टिस नाही चुकवायचे, पण कधी माझ्या मैत्रिणी आल्या तर थोडंफार असं बाहेर गेले तर मी ओरडा खाल्लेला आहे की प्रॅक्टिस बुडवलीस म्हणून आज तू. तर असं व्हायचं. आणि वडील स्वतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्यांना नाईट वगैरे शिफ्ट असायची. तर मध्ये बरेच वेळा म्हणजे मी लहान असताना मला स्वतः ग्राउंडवर माझ्या फिटनेससाठी ते स्वतः तिथे यायचे किंवा कधी रनिंग करायला म्हणजे ते स्वतः गाडीवर असायचे आणि पाठीमागनं मी रनिंग करायचे. तर मग अशा गोष्टी बरेच वेळा झाल्या. आणि डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे आपली मुलगी नेमकी कुठे गेले हे त्यांना बरोबर त्यावेळेला कळत असेल. पण हरकत नाही आहे, वडिलांचं प्रेम, त्यांचा आधार हे फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलेलात. खरं तर आता तुम्ही 2021मध्ये एका पुढील टप्प्यामध्ये गेलात.
तुमचं 2021ला लग्न आलं, पण त्या संदर्भात देखील मी तुमच्याशी काही बातचीत करणार आहे, गप्पा मारणार आहे. मात्र थोडीशी आता वेळ झाली विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. थोड़ा जल्दी नहीं हो सकता? थोड़ा जल्दी नहीं हो सकता? थोड़ा जल्दी नहीं हो सकता? एक बार हैथवे इंटरनेट 50 Mbps की लत लग जाए तो वेट किया न जाए. एक्साइटिंग रेट्स में सॉलिड HD वीडियो स्ट्रीमिंग, वीडियो कॉलिंग, गेमिंग, स्काइपिंग. हैथवे इंटरनेट 50 Mbps for those with a greed for speed. Log on to www.hathway.com. गप्पा टप्पा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं स्वागत. आपण राष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे यांच्यासोबत गप्पा मारतोय. स्नेहलजी, मगाशी मी 2021 वरती आलो होतो, कारण हा तुमच्या आयुष्यातला देखील एक अविभाज्य क्षण होता, एक अनमोल टप्पा होता. कारण एका बाजूला तुम्ही कबड्डीमध्ये सक्सेस होत होतात आणि एका बाजूला एक जी जबाबदारी असते ती एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडली होती. कारण 2021 साली तुमचं लग्न झालं होतं. तर जेव्हा आपण आईवडिलांकडे असतो त्यावेळेला आपले लाड होत असतात, आपल्याला पूर्णपणे सपोर्ट असतो सगळ्या गोष्टींचा. पण ज्यावेळेला स्थळ आलं, तुमचं लग्न ठरलं, लग्न झालं आणि तुमचा कबड्डीचा प्रवास हा सुरूच होता. लग्नानंतर कशा प्रकारे हा प्रवास सुरू असताना सपोर्ट मिळाला, कारण लग्नानंतरही तुम्ही हे यश संपादन केलेलं, काय सांगाल त्याविषयी? हो, म्हणजे आईकडे होते तेव्हा तर सपोर्ट होताच, कारण तिकडे सगळं वातावरणच खेळाचं होतं. इव्हन म्हणजे मी प्रॅक्टिसवरनं बरेच वेळा दमून आले तर आई माझी हातामध्ये मला जेवणाचं ताट आणून द्यायची, तर तिकडे तर मला सपोर्ट होताच. 2021 साली माझं साखरे कुटुंबात लग्न झालं, तर तिथे खेळाचं काहीच त्या कुटुंबात बॅकग्राऊंड नव्हतं. तर लग्नानंतर पण त्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला. म्हणजे अगदी मी कॅम्प्सला 1-1 वर्ष बाहेर असायचे, तर घरी काही प्रोग्राम असतील तर म्हणजे माझ्या वाटेची जबाबदारी सासूबाईंनी तेव्हा हँडल केली. आणि सासरपासून माझं ग्राउंडचं डिस्टन्स, मी ज्या क्लबमध्ये राजमाता जिजाऊ संघात प्रॅक्टिस करते त्या क्लबचं डिस्टन्स 1 तासाचं होतं. तर मग तिथे मिस्टर गाडीमध्ये मला प्रॅक्टिसला घेऊन जाणार, मग स्वतः थांबणार, पुन्हा येणार. तर असं थोडंसं ते सगळं रुटीन होतं. तर लग्नानंतर पण त्यांनी तेवढाच सपोर्ट केला, म्हणून मी हे सगळं अचीव करू शकले. परंतु मिस्टर जेव्हा सोडायला यायचे ग्राउंडवरती, तर त्यांना काही स्पोर्ट्सची आवड होती किंवा ते आधी कधी खेळल्यात का? नाही, अजिबातच नाही. म्हणजे खेळाचा तिकडे काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. तर त्यांना कबड्डी हा खेळ म्हणजे काय होतं ते पण माहीत नव्हतं. पण जेव्हा प्रॅक्टिसला येऊन थांबायचे आणि ते सगळं बघायचे तर कोण कसं खेळतं, तर नंतर म्हणजे त्यांना पण चांगली कबड्डी समजायला लागली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला तू गोल्ड मेडलिस्ट झाली, तर तेव्हा तुझ्या मिस्टरांची पहिली रिॲक्शन जेव्हा फोन झाला असेल तुमचा, तेव्हा काय रिॲक्शन होती? म्हणजे लग्न झाल्यानंतर माझं एकच स्वप्न राहिलं होतं की, म्हणजे मी त्यांना बरेच वेळा बोलून पण दाखवलं होतं की म्हणजे मला एशियन गेम्स खेळायचे. माझं तेवढं एकच स्वप्न राहिले, म्हणजे ते खेळले की माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं आहे. तर तेव्हा म्हणजे मी पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्यांनी एकदम श्वास सोडला आणि म्हणले, झालं, म्हणजे तुझं स्वप्न फायनली पूर्ण झालं. नाही, खरंच ज्या प्रकारे आपल्या आईवडिलांची आपल्याला सोबत असते, तर ज्यावेळेला लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण खूपशा गोष्टींचा विचार करत असतो आपल्या सक्सेसकडे, त्यावेळेला आपल्या नवऱ्याची, आपल्या सासूंची, ह्या सगळ्यांची भक्कम साथ देखील महत्त्वाची असते. आणि ती साथ तुला मिळाली, त्याच्यामुळे हे यश तू संपादित केलंस. आणि नक्कीच तू प्रत्येक वेळेला हे बोलूनही दाखवतेस की त्यांचाच भक्कम पाठिंबा आहे, त्यामुळे या साऱ्या गोष्टी इथपर्यंत शक्य झाल्या. खरं तर महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी देखील तू आहेस. तर नेमका पुरस्कार तुला कधी मिळाला होता आणि ह्या पुरस्काराच्या काही आठवणी आहेत का? हा पुरस्कार मला 2012-13 सालचा पुरस्कार मला 15 मध्ये भेटला होता. आणि ह्या पुरस्काराचं असं असतं की तुमचं 5 वर्ष पाठीमागचं रेकॉर्ड, तुमचं परफॉर्मन्स बघून हा पुरस्कार तुम्हाला दिला जातो. तर मी म्हणजे स्वतःला खरंच सुदैवी मानते की शिवाजी महाराजांचं नाव माझ्या नावाला जोडलं गेलं. तर खरंच म्हणजे माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आता यापुढे तुझा असाच प्रवास सुरू राहणार आहे, परंतु तुझी काही स्वप्न आहेत, तुझ्या काही आकांक्षा आहेत
की आज जे तू साध्य केलंस, तू कष्ट केलेस, मेहनत केलीस, तू प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केलीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्याकडे संयम होता. असंख्य अडीअडचणी आल्या, असंख्य संकट आली, त्या संकटांना पेलून तू एक एक पाऊल पुढे टाकलंस आणि आज भारताला आज तू एक सुवर्णपदक आणून दिलंस. खरं तर ही भारतीयांसाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. कोकणवासियांसाठी तर आहेच आहेच, कारण तू आमच्या गाववाली आहेस. कारण खेड तालुक्यातील चिचघर हे तुझं गाव आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींचा अभिमान आहे. परंतु तू अनेक वेळा असं बोलून दाखवलंस की नुसतं मला इथं थांबायचं नाही आहे, तर माझी खूप मोठी स्वप्न आहेत, ती मला स्वप्न पूर्ण करायची आहेत. तर नेमकी तुझी स्वप्न काय आहेत? माझं स्वप्न असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुलींची अशी एक रेसिडेन्शियल अकॅडमी नाही आहे, तर ती अकॅडमी मला करायची आहे. तर त्या अकॅडमीत म्हणजे सगळ्या सोयींनी तिथे सुसज्ज अशी ती अकॅडमी मला करायची, की तिथे जिम असेल, स्विमिंग टँक असेल, त्यांचं इनडोअर ग्राउंड असेल, आउटडोअर ग्राउंड असेल. तर अशी महाराष्ट्रातल्या मुलींसाठी अकॅडमी करायची आणि स्पेसिफिक ज्या आपल्या ग्रामीण भागात बरंच पोटेन्शियल आहे पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर मला माझ्या कोकण रत्नागिरी च्या ज्या महिला असतील किंवा महाराष्ट्रातील संबंध महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण भागातल्या महिला असतील तर त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म मला तयार करून द्यायचा आहे, की जेणेकरून महाराष्ट्राला आणखीन स्नेहलसारख्या मुली मिळू शकतील. खरं तर तू ज्या वेळेला आता राज्य खेळलीस किंवा भारत खेळतेस तर आपल्या कोकणातले असंख्य खेळाडू तुला संपर्कात येत असतात, तेही त्यांच्या लेवलला कुठे ना कुठेतरी पुढे जात असतात. तर अशा वेळेला जेव्हा कोकणातील एखादा खेळाडू आपल्याला भेटतो त्यावेळेला काय रिॲक्शन असतात, काय गप्पा टप्पा तुमच्या नेमक्या होतात? म्हणजे मला कोणी भेटलं तर मी भाषेवरनच ओळखून जाते. त्या कोकणातला म्हणजे मी भाषेवरनच ओळखून जाते की हे आपले कोकणातले. तर मी पहिला प्रश्न माझा त्यांना तेच असतो की कुठच्या गावचे तुम्ही. तर अशा गप्पा होतात, मग गाव विचारायचं, मग थोडाफार अशा गप्पा होतात आमच्या की तो गोडवा वेगळाच असतो की आपला म्हणजे माणूस आपल्या कधी मातीतला जेव्हा माणूस आहे. माणूस भेटतो त्यावेळेला त्या गोष्टी खूपच असतात. जाता एवढंच म्हणेन की असंख्य आपल्या कोकणातील किंवा महाराष्ट्रातील मुलींना या कबड्डी खेळामध्ये यायचं आहे, त्यांना त्यांचं करिअर त्या ठिकाणी घडवायचं आहे. तर जाता जाता त्यांना काय सांगशील पुन्हा एकदा, कशा प्रकारे या क्षेत्रात आलं पाहिजे आणि नेमकं काय केलं पाहिजे? हो, म्हणजे बरेच वेळा असं मुलींचा किंवा पालकांचा संभ्रम आहे की खेळामध्ये करिअर होऊ शकत नाही. तर मला असं त्यांना स्पेसिफिक सांगायचं आहे की खेळामध्ये करिअर होऊ शकतं आणि स्पेसिफिक कबड्डीमध्ये होऊ शकतं. जर मुलांची गोष्ट करायची झाली तर मुलांना प्रो कबड्डीसारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे. मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज तर तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला तुम्ही मेडल जिंकत असाल तर तुम्हाला शासन चांगल्या पदावर नोकऱ्या देतं आहे किंवा पोलीस सारख्या टीम झाल्या, रेल्वेजच्या टीम झाल्या, तर यामध्ये तुम्हाला नोकऱ्या प्राधान्य आहे, नोकऱ्या मिळत आहेत. तर त्यामध्ये म्हणजे खेळात आलं तर करिअर होऊ शकतं. मला मुलींना एवढा संदेश द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तिने सांगितलं करिअर तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी मागच्या वेळेला जसं सांगितलं म्हणजे बोलताना आपल्याशी की मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सर्वात संयम ह्या जर गोष्टी तुम्ही जर व्यवस्थितपणे आचरणात आणल्यात तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. खरं तर स्नेहल, मनापासून तू म्हणजे आभार व्यक्त करतो की आज आमच्या माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये आलीस. आज भारतीय संघाची एक प्लेयर सुवर्णपदक मिळवल्यानंतर आपल्या कोकणातल्या, आपल्या गावातील आणि आमच्या विशेषतः माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये एका निमंत्रणाला मान देऊन आलीस, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. तुझा आता हा भारत देशाचा जो प्रवास आहे संपूर्ण, आमची अशी इच्छा आहे की तू जगावरती राज्य करावं आणि सर्व कोकणवासियांच्या वतीनं पुन्हा एकदा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.